सांगलीत हॉटेल कामगाराच्या खुनाचं सत्र सुरूच. दुसऱ्यांदा घडली खुनाची घटना. खमक्या पोलीस अधिकारी नसल्यामुळे भीतीचं वातावरण. सांगलीतील संशयित हल्लेखोर ताब्यात. सांगलीतील हरिपूर रोडवर सूरज अलीसाब सिद्धनाथ या हॉटेल वेटरचा निर्घुण खून करण्यात आलेला आहे. या हॉटेल कामगारांवर दोघा हल्लेखोरांनी तब्बल 22 वार करीत त्याची निर्घुण हत्या केली आहे. प्रथम दर्शनी अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आलं असलं तरी खुनाचा प्रकार पाहता या मागचे कारण वेगळे असण्याची शक्यता आहे. या घटनेत मयत सूरज याच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीवर, खांद्यावर, पोटावर आणि पाठीवर धारदार हत्याराचे 22 वार करण्यात आले आहेत. सदर खुनाची घटना सांगली हरिपूर रस्त्यावर तेलंग कृपा बंगल्यासमोर रात्री 11च्या सुमारास घडली. घटनास्थळी मयत सूरजची दुचाकी आणि मोबाईल सापडला आहे. मयत सूरज हा हरिपूर येथील संगम हॉटेल येथे वेटरचे काम करत होता. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगुलेंसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी आणि PSI दीपक गायकवाड यांनी यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतलं असून दोघेही संशयित हे अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलं आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांदा हॉटेल कामगाराच्या खुनाची घटना घडल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. सांगलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच एखादा खमक्या अधिकारी सांगलीला हवा असल्याची चर्चा आता नागरिकांमधून सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.